जालना शहर के पीला बंगला क्षेत्र की सैकड़ों महिलाओं और नागरिकों ने आज यानी ही 30 जुलाई को उप जिला कलेक्टर गणेश महादिक से मुलाकात की और एक बयान सौंपा। निवासियों ने आरोप लगाया कि अतिक्रमण हटाने के बाद व्यवसायी पंकज ब्रजमोहन लड्डा ने उनके साथ जातिगत दुर्व्यवहार किया। महिलाओं ने मांग की है कि लड्डा के खिलाफ अत्याचार अधिनियम के तहत मामला दर्ज किया जाए। बयान पर पीला बंगला क्षेत्र के नागरिकों के हस्ताक्षर है। बयान पर पीला बंगला क्षेत्र के नागरिकों के हस्ताक्षर है। अब प्रशासन की कारवाई पर सबकी नजरें टिकी हैं। आम्ही पोलीस स्टेशन मध्ये सगळे निवेदन दिलं। आमच्या घर तोडण्यात आलते। आठ पिढीचे घर होते आमचे। आम्हाला जातीवाद लड्डा हमेशा करीत होता, तरी आम्ही तिथंच राहत होतो। ते म्हणायचं माझे घर आहे, धेड माग माझ्या शेजारी पाहिजे नाही, तरी बी आम्ही राहायचो। आम्ही गरीब होतो, माणसं म्हणायचं जाऊ दे, आमची 7 पिढी मेली तरी आम्ही तिथंच राहायचो। तो येऊन जाऊन म्हणायचं तुम धेड माग माझ्या शेजारी पाहिजे नाही, मैं तुमको रन देऊंगा नाही, तरी आम्ही राहायचो। त्यांनी आम्हाला ना सांगता बेघर केलं, घर तोडले, आम्हाला रोडवर काढलं, तरी आम्ही रोडवर आहे। झोपडी टाकून तिथं राहायला लागलो। आज महिना झाले घर तोडून। आमचे लेकर बाळ पावसात आहेत, साप निघलाय घरात, तरी आम्ही रोडला आहेत। तर तिथं झोपडी पाशी येऊन म्हणला धेडबांग तुम नहीं सुधरेंगे, तुमको कितनी बार बोलता मगर तुम सुधरेंगे नहीं, तुम धेडमांग मेरे पास आतेच रहे रे, तुम धेडमांग मेरे पास तुम्हाला हकालं तर तुम्ही यायचं लागले। तर मला कलेक्टर साहेबांनी न्याय द्यावा, नाही तर मी आत्मगिरण औरंगाबादला संभाजीनगरला करेन। काय नाव तुमचं? गंगाबाई प्रकाश पाटोळे, राहणार पिवळा बांगला तळरेजानगर। मी निवेदन देत आहे की हे माझ्याकडे आलेले होते। त्रिशक्ती महिला आघाडी भीम आर्मी माझी संघटना, मी जिल्हा अध्यक्ष। कारण यांच्यावर अत्याचार खूप झालेला आहे, अन्याय। कारण हे वारंवार पोलीस स्टेशनला गेले। त्या लड्डा साहेब त्याने काय केलं, यांना जातीवाद केलं। जातीवाद करून शिवीगाळी दिली, मार मांग धेड मांग तुम सुधरेंगे नाही असे म्हणले। पण माझी एकच इच्छा आहे कलेक्टर साहेबाला की कलेक्टर साहेबांनी याच्यावर न्याय देऊ, याच्यावर कारवाई करून त्याला बरोबर अटक केलं पाहिजे। आणि धेड मांग म्हणलं ते अटक झाला पाहिजे, आणि त्याला इतकी अटक झाली पाहिजे। असा धेड मांग कोणी म्हणू शकत नाही, कोणी बोट करू शकत नाही। गरीब असला का ते धेड मांग आहे का? तुम्ही पैशावाले तुम्ही काही बोलू शकता। पोलीस स्टेशनला गेलं, पोलीस स्टेशनने यांचा गुन्हा घेतला, असं नाही की नाही घेतला। धेड मांग म्हणले म्हणून गुन्हा घेतला, पण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही। कारण पोलीस स्टेशनची मला काही माहित नाही, त्या लड्डाची आणि पोलीस स्टेशनची काय झालेली मी बघत ते मला त्याच्यावर काही माहित नाही। हे माझ्या संघटनाकडे आले, मी यायला न्याय देणार बारंबार। अगर त्याला या जातीसाठी काही केलं नाही आणि त्याला अटक केलं नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला, तर मी बारंबार पोलीस सरकार SP साहेबाकडे येईन, कलेक्टर ऑफिसला येईन। नाही तर येणाऱ्या 16 तारखेला येणारे आम्ही औरंगाबादला जाणार। औरंगाबादला तिला आमचा मोर्चा राहणार आहे। या मॅडम आत्मदान करणार, आम्ही माग हटणार नाही। कारण आज कोणी बी बार धेड माग, बाबासाहेबाचा कायदा आहे हा। बाबासाहेबाच्या कायद्यात बाबासाहेबांनी धेड मांग म्हणणाऱ्याला याच्यावर बंदी आणलेली, तरी धेड मांग का म्हणता? का म्हणून तुम्हाला अधिकार दिलाय का धेड मांग म्हणायचा? तुम्हाला अधिकार कोणी दिलेला आहे? कलेक्टर साहेबांनी दिला का? SP साहेबांनी दिला का? कोणी दिलाय? कोणी दिलेलं नाही ना, मग तुम्ही आम्हाला बोट का करता धेड मांग म्हणून? अरे धेड मांग आहे, पण बाबासाहेबांनी ते काढलेलं आहे का आता धेड नाही राहिलेला, बोध झालेला आहे। मांग नाही राहिलेला, ते बी मांगच आहे पण मातंग आहे। पण तुम्ही समाजावर का बोट करता? हे पोलीस, ज्या पोलिसाला खायला भेटतं पैशावाल्याकून, त्यांचा केस उचलीत, गरीबाचा केस दाबीत। धेड मांग म्हणले त्याला काही वाटत नाही पोलीसवाले, पण पोलीस स्टेशन मध्ये बी तिथं पण एक ती महाराजच आहे। पोलीसवाला बी असला तर ते बी महाराज आहे, ते बी मांगाच आहे। आज मी त्या पोलीसवाला सांगत आहे की धेड मांग म्हणलेला तुम्ही डोळे का झाकून बसलेत? तुम्ही SP असो, कलेक्टर असो, कोणी असो, याच्यावर ह्या मुद्द्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे। आणि ते लड्डा त्याला अटक केलंच पाहिजे। आणि नाही अटक केलं तर आम्ही मोर्चा पहिला कलेक्टर ऑफिस मधून औरंगाबादला मोर्चा घेऊन जाणार आयतेवर। माझा नीलाताई काकडे, त्रिशक्ती महिला आघाडी भीम आर्मीची जिल्हा अध्यक्ष। जय भीम।